माझ्यावर आवाज चढवून बोलायचं नाही सा? आणि काय ग, तुला ह्यांच्या गुड बुक्स मध्ये जायचंय? ह्यांच्या? कधीच सक्सेस होणार नाहीस तू. ज्या दिवसापासून तू या घरात आलीस ना, त्या दिवसापासून हिनं तुला बाहेर काढण्याचा प्रयत्न केलाय. आणि आता तर काय झालंय, तुमच्या दोघींना सुद्धा या घरातून बाहेर जायची वेळ आली. काय ना बहिणी, वेळ बदलायला वेळ लागत नाही. राणीकडून तुम्ही हे शिकायला पाहिजे की आज वाईट परिस्थितीत ती तिच्या सासू सासऱ्यांसोबत माझ्यासोबत उभी आहे. दादा, त्या तुझ्या सोबत कधीच नव्हत्या. त्या फक्त सोबत असण्याचं नाटक करत होत्या आणि आताही तेच करतायत. हो का? हे तू बोलतोयस? अरे तू तुझे एक्सपेरिमेंट्स करत बसायचास ना घरी. सगळे वाईट बोलायचं तुझ्याबद्दल. कोणी विश्वास ठेवला नव्हता तुझ्या. तेव्हा फक्त एकटी राणी होती जी तुझ्या सोबत उभी असायची. आणि आज हे सुचतंय तुला तिच्याबद्दल? करेक्ट बोलतोय तो. आजपर्यंत या राणीने नाटकच केली. ही चाळीतली पोर आहे ना, या घरात आल्यापासून घरातल्या सगळ्या गोष्टी स्वतःच्या बाजूने वळवण्यासाठी खूप नाटकं केली. आपल्यामध्ये भांडणं लावली तिने, आणि या सगळ्या गोष्टीला ना ही जबाबदारी आता. विक्रांत बस, आम्ही बोललो, विषय संपला. चला होळी पेटवा. मिरा, आपण ते होळी साजरी करायला थांबलो तर फक्त वादच होणार. आता इथे थांबण्यात काही अर्थ नाही. चला निघूया आपण. नाही आबा, मी कुठेही जाणार नाही. हे सगळं तुम्ही तुमच्या मेहनतीने, घाम गाळून, कष्टाने उभं केलंय. हे सगळं असंच नाही देऊन टाकणार मी यांना. अरे सगळं त्यांच्या हातात गेलंय तर भांडून काही उपयोग नाही. तू चल इथून. आणि तू तरी समजव ना याला. सर, जे आपले ते येईल आपल्याकडे. आपण मिळवू ते परत. पण आपण जर इथे राहिलो ना, तर ही लोक सतत मालती मॅडम आणि आबासाहेबांचा अपमान करत राहतील आणि ते आपल्याला नाही आवडणार. तुम्ही ऐका माझं. चला बरं इकडून. नाही जायचं आपण इथून. आपण जर आता इथून निघून गेलो तर आपल्या हाती काहीच शिल्लक राहणार नाही. अरे इंद्रा, माझ्याकरता तू, राणी, मालती हे महत्वाचे आहेत रे. या चिकूला तर गमावला. मला तर तुम्ही माझी खरी संपत्ती आहात. नको असा हट्ट करू. अरे नको मनस्ताप करून घेऊस. मी तुला हात जोडतो, तुझ्या पाय पडतो. एक बापच आई करत चल इथून. ए जया, अरे तुमची रडरड संपली असेल ते पेटवायची का होळी बाबा? चल पेटव. अरे भावासोबत या घरातली तुझी शेवटची होळी. पेटव. चल चल चला 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 या. अहो, विचार कसला करताय? आपण तिथे जाणार नाही आहोत. ते फक्त आपला अपमान करायला तिकडे आपल्याला बोलवतायत. आपण निघूयात. त्यांना जे करायचे ते करू दे. मी मला जे करायचे ते करणार. सणाचा मान ठेवूया. अशा करता चला.
दरवर्षी आबासाहेब आणि मालती यांच्या हस्तेच होळीची पूजा होते ना, पण आता ह्या वर्षी कोणाच्या हस्ते पूजा होणार? इंद्रा आणि राणीचं नुकतंच लग्न झालंय. हा मान खरं तर त्यांनाच मिळाला हवा, पण मला त्यांना नाही द्यायचा आहे.